आम्ही शुभाचे मावळे. प्रकरण 1. दंडकारण्य. दंडकारण्य किर्र भीषण अरण्य. सूर्यकिरणांनाही इथे प्रवेश अशक्य. इथे दिवसही अंधारलेले. पश्चिमेच्या पर्वतावरून कोसळणाऱ्या जलप्रतापाला अजून कोणी गोदावरी म्हणून नावही दिलेले नव्हते. कोण देणार? कोणा मानवाचे हे दंडकारण्य पाहिलेले नव्हते. दंडकारण्याने मानव पाहिलेला नव्हता. या जलप्रतापाची वाढत वाढत नदी झाली होती. उत्तरेतील मानवाला स्वप्नातच काय पण जागेपणीही दचकून उठावे अशी दहशत दंडकारण्याबद्दल वाटत होती. अशा या कलियुगापूर्वीच्या काळातील कमलपत्रावरील कठोर पण तेवढीच कोमल कथा एका महाकवीच्या शब्दातून साकारली गेली आणि त्यातूनच मानवी संस्कृतीचा पहिला किरण दंडकारण्याच्या किर्र झाडीतून त्या नदीच्या प्रवाहात पडला. वाल्मिकींच्या रांजणात सरस्वती घागरी घागरीने प्रतिभा ओतू लागली. त्या प्रतिभेतून निर्माण झाले एक अमर काव्य, ऐतिहासिक काव्य, काव्यातील इतिहास, रामायण. दंडकारण्यावर प्रतिभेची पहिली फुंकर पडली. व्रताकरिता वनवास पत्करून अयोध्येची राजाराणी सोन्याच्या पावलांनी अनवाणी दंडकारण्यात आली. वर पाहिले तर आकाश दिसत नव्हते आणि समोर पाहिले तर क्षितिज दिसत नव्हते. इतके ते किर्र दंडकारण्य. राक्षसांसारखे प्रचंड वृक्ष वाऱ्याने कराकरा लवत होते. वृक्षाहूनही प्रचंड राक्षस कराकरा दात खात होते. घुबडे घुमत होती. भयंकर रानटी पशु डरकाळत होते. वादळवारे धिंगाणा घालीत होते. बळजोरांच्या कराल दाडांखाली गवसले जाणारे प्राणी भयानक किंकाळ्या फोडीत होते. स्वराज्य सोडून श्रीराम वनवासाला आले. 6 पावलांखाली पाचोळा चुरचुरू लागला. लक्ष्मणाच्या पावलांनी बंधुता प्रवेशली. सीतेच्या पावलांनी प्रेमे प्रवेशले. श्रीरामांच्या पावलांनी संस्कृती प्रवेशली. दंडकारण्यात 6 पावलांनी मानवता प्रवेशली. दंडकारण्यात पंचवटी सजली. या तिघांना पाहून साऱ्या लतावेली विस्मित झाल्या. पंचवटीतील पाखरांनी किलबिल केली. वृक्षवेली आपापसात कुजबुजल्या. त्यांनी ताडले की मानव मानव म्हणतात ते हेच. झाडांवरच्या घरट्यातून त्यांनी मानवाचे घरटे भुईवर प्रथम पाहिले. श्रीरामांची पर्णशाला सजली. सीतेने आणि श्रीरामांनी गोदावरीची पहिली ओंजळ मुकी घेतली. तेव्हा ती गौतमी गोदावरी खूप खूप लाजली. पवन झाले. रानवेलींच्या पुष्पवाटिका झाल्या. सीतेच्या कोमल शब्दांनी आणि कंकण निनादांनी वास्तुशांत साजरी झाली. गोदावरीच्या प्रवाहात प्रथमच पवित्र आणि उत्कट प्रेमाची 3 प्रतिबिंबे तरळली. गोदावरीने हे सुख कधी अनुभवलेच नव्हते. आजपर्यंत तिला भेटली होती सुळेदार रानडुकरे आणि शूर्पणखा. दंडकारण्यातल्या संस्कृतीचा पहिला स्पर्श असा झाला. रानवेलींना सीतागुंफेचा लळा लागला. गोदावरीची कांती पालटली. नकळत तिच्या हृदयात एक अस्मिता उमलत गेली. अहंकार नव्हे पण तिला जाणीव झाली. मी फार मोठी आहे, भाग्यवान वेगळीच. माझ्या जीवनाला फार मोठा अर्थ आहे. तो अर्थ रामरायांनी मला दिला आहे. उगाच उतारावरून बहकत जाणारी मी उन्हाळ मुलगी नाही. दक्षिणापथातील एक पवित्र सूरगंगा आहे मी. श्रीरामसुद्धा आपल्या भावापाशी आणि पत्नीपाशी माझे कौतुक गातात. दंडकारण्यातल्या जळास्थळात ही अस्मिता अंकुरली. कुठे राम राहिले म्हणून, कुठे राम फिरले म्हणून, कुठे विसावले म्हणून, कुठे लढले म्हणून. या रम्य रामस्मृती दंडकारण्याने हृदयी जपल्या. यातूनच इतिहासाचे पहिले भूर्जपत्र लिहिले गेले. या अरण्याच्या प्रगल्भ होत गेलेल्या अस्मितातूनच ऋषीमुनींच्या झोपड्यांचे पुढे आश्रम झाले. त्या आश्रमांची गावे झाली. हळूहळू बाळसे येत गेले. गावांची नगरे झाली. त्यातूनच राजधान्या सजल्या. दंडकारण्याचा महाराष्ट्र झाला. राजा, प्रजा, राजधानी आणि सिंहासनासह महाराष्ट्र साकार झाला, तरुण झाला, बळकट झाला. महाराष्ट्राचा वनवास केव्हाच संपला. आता भोवतीच्या जगाचे कौतुकाने महाराष्ट्राकडे लक्ष वळले. भगवान गौतम बुद्धांच्या सेवक बौद्धाची पावले इकडे वळली. महाराष्ट्राने त्यांचे हसतमुखाने सप्रेम सादर स्वागत केले. भगवान तथागतांचे सर्वांग नवीन तत्त्वज्ञान महाराष्ट्राने समजावून घेतले. हे तत्त्वज्ञान आपलेच आहे. श्री भगवान गौतम बुद्ध हेही आपलेच दैवत आहेत. ते ईश्वराचे साक्षात अवतारच आहेत असे महाराष्ट्राने ओळखले आणि मानले. अत्यंत सुंदर अशी बौद्ध लेणी आणि मूर्ती महाराष्ट्राने निर्माण केल्या. ही लेणी सह्याद्रीच्या काळ्या कातळात कोरली.
पण त्याचे सौंदर्य आणि मोल सोन्याहून आणि नवरत्नांहूनही चिरंजीव आणि भारावून टाकणारे हे आपल्या अवघ्या जगाला कळून आले. यावेळी महाराष्ट्राची राजधानी होती प्रतिष्ठान म्हणजेच पैठण. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठानची प्रतिष्ठा भारत वर्षभर निनादली. विरक्त बौद्धांनीही आपल्या जातक कथात प्रतिष्ठानच्या विलोभनीय ऐश्वर्याची मुक्तकंठाने कीर्ती गायली. सम्राट शातवाहनांच्या पराक्रमाने दाही दिशा दिपल्या. त्यांच्या दानशौर्याने याचना आणि दारिद्र्य पराभूत झाले. राजा हाल शातवाहन मोठ्या अभिमानाने गोदावरी नदीस विचारत होता, हे गोदावरी, खरे सांग, तू उगमापासून पूर्व समुद्रापर्यंत वाहत जातेस. तुझ्या तीरी शातवाहन कुलासारखे एकतरी कुल आहे काय? आणि हे खरेच होते. शालिवाहन म्हणजेच शातवाहन घराण्याने महाराष्ट्रावर रामराज्य केले. रसिकता आणि विद्वत्ता, विक्रम आणि वैराग्य इथे एकाच वेळी नांदत होती. या हाल शातवाहनाने गाथा सप्तशती नावाचा एक गमतीदार ग्रंथ लिहिला. मराठी शाहिरांच्या लावणीचे मूळ या गाथेत आहे. या हाल राजाचा स्वभाव खेळकर आणि खोडकर होता. सप्तशतीतील त्याच्या गाथा म्हणजेच मराठी तमाशातील आंबट गोड गाभोळलेल्या कैऱ्या आणि चिंचाच. त्यातली चावट चव स्वतः चाखल्याशिवाय कळणारच नाही. याच शातवाहन घराण्यात एक राणी होऊन गेली. तिचे नाव गौतमी. ती पुण्यशील आई होती, सत्वशील राणी होती आणि तत्वशील राजमाताही होती. तिच्या धर्मशीलतेचे आणि दानशीलतेचे अनेक शिलालेख सह्याद्रीतील लेण्यात सापडले आहेत. या राजलक्ष्मी गौतमीच्या पुत्राचे नाव राजा सातकर्णी. तोही असाच महाराष्ट्राचा यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत आणि पुण्यवंत जाणता राजाच राज्य करून गेला. तो स्वतःचा उल्लेख नम्र अभिमानाने करीत असे, गौतमीपुत्र सातकर्णी असा. हाल शातवाहनाच्या अतिशृंगारिक गाथा सप्तशक्तीपासून विज्ञानेश्वराच्या याज्ञवल्क स्मृती टीकेपर्यंत महाराष्ट्राची चपलांग लेखणी प्रसन्न नृत्य करीत होती आणि त्रयोदशगुणी तांबूलही चवीने सेवन करीत होती. तांबूल म्हणजे विडा. एका हौशी आणि हुशारही मराठी कवीने तांबूल मंजिरी नावाचा ग्रंथ लिहिला. महाराष्ट्राची रसिकता अभिजात होती. मराठी लेखणी चपलांग नृत्य करीत होती. उवान च्वांगसारखा चिनी प्रवासी महाराष्ट्राची स्तुती गात होता. हा महाराष्ट्र आणि मरहट्टे सर्वांच्या ओळखीचे झाले होते. उद्योत नसुरी नावाच्या एका जैन पंडिताने सूक्ष्मदृष्टीने मराठी अंगारकांचे कौतुक सांगताना म्हटले आहे, धड मडहड सामलंगे सहिरे अहिमान कलसाहये दिन्हले गहिल्ले उल्लविरे तत्थ मराठे. म्हणजे हे मरहट्टे देहाने दणकट आणि रंगाने सावळे आहेत, सहनशील, काटक आहेत, अभिमानी आणि भांडकुदळ आहेत आणि दिल्ले घेतले अशी भाषा बोलतात. हे वर्णन आहे 9व्या शतकातील, इसवी सन 877. महाराष्ट्रात दिग्विजयांचे युग सुरू झाले. धर्म, शास्त्रे, तत्त्वज्ञाने, कला, विद्या, शौर्य, औदार्य, चातुर्य आणि प्रत्येक विषयात सौंदर्य विकसित होत होते. चतुरंग सेना सज्ज झाल्या. पंडित सभा तत्त्वमंथन करू लागल्या. अभ्यासाशिवाय बोलायचे लिहायचे नाही अशा व्रतानेच पंडित वर्तू लागले. कर्तृत्ववान मनगटातून आणि मेंदूतून इतिहास घडू लागला. शूरांनी, कवींनी, राजांनी, मुत्सद्यांनी, पंडितांनी, शेतकऱ्यांनी, शिल्पकारांनी, स्त्रियांनी, संतांनी आणि सेवकांनीही मोठ्या भक्तिभावाने, परिश्रमाने आणि हौसेने महाराष्ट्र सर्वांगी सजविला. शातवाहनांपासून शिलाहारापर्यंत आणि वाकाटकांपासून यादवांपर्यंत अनेक राजघराण्यांनी इथे धर्मराज्य केली. वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, आभीर, सेंद्र, कलचुरी, कदंब, निकुंभ, यादव आणि सर्वच राजकुलांनी आपल्या राज्यकर्तव्यांचे माप महाराष्ट्राच्या पदरात पुरेपूर ओतले. इथे कवींनी काव्य कैलास निर्मिले आणि शिल्पकारांनी कैलास काव्ये कातळात कोरली. शातवाहनांपासून देवगिरीच्या सम्राट महादेवराय यादवांपर्यंत प्रतिपचंद्र लेखेव महाराष्ट्राचे वैभव वाढतच गेले. इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन पूर्व 1271 वैभवाच्या प्रसादावर कळस चढविला महादेवराय यादवाने. उणीव कुठे उरलीच नाही. हा महादेवराय महारुद्रासारखा शूर होता. श्री पृथ्वी वल्लभ, द्वारावतीपूर
वराधीश्वर परमेश्वर अशी त्याची बिरुदावली होती. त्याचा यमासारखा दरारा होता, पण त्याचे मन आईच्या मायेचे होते. तो नीतिवंत होता. प्रजा त्याच्यावर अपार प्रेम करायची. तो शूर होता, पण क्रूर नव्हता. त्याचे राजव्रत होते. प्रतिस्पर्ध्यांच्या बायकामुलांवर आणि शरणागतांवर राजा महादेवराय शस्त्र उघडीत नाही, हे त्याचे व्रत ओळखूनच माळव्याच्या राजाने आपल्या सिंहासनावर एक लहान मूल बसविले होते. आणि आंध्रचा राजा तर याहून दूरदर्शी. त्याने आपल्या सिंहासनावर रुद्रांबा नावाच्या स्त्रीलाच बसविले होते. असा होता मराठी यादव राजाचा दरारा, आणि त्याचे वैभव तर रत्नाकरासारखे अथांग होते. पृथ्वीवरील राजांमध्ये जी संपत्ती, जो प्रताप, जे बल, जे यश लोकोत्तर म्हणून असेल, ते सर्व महादेवरायाच्या ठायी एकवटलेले आहे, अशी यादवांच्या वैभवाची कीर्ती होती. देवगिरीच्या यादव साम्राज्यात भिल्लम, सिंघन, कृष्णदेव, महादेवराय यांच्यासारखे प्रतापी राजे झाले. खोलेश्वर, बिचनदेव, शंकरदेव यांच्यासारखे पार्थ पराक्रमी सेनापती झाले. गुंडमराऊळ, गोविंदप्रभू, चक्रधर स्वामी, मुकुंदराज, गहिनीनाथ यांच्यासारखे महात्मे झाले. भास्कराचार्य आणि लक्ष्मीधरासारखे खगोलशास्त्रज्ञ झाले. केशव आणि धनेशासारखे महान वैद्यराज झाले. अनंतदेव, अमलानंद, चंगदेव यांच्यासारखे तत्त्वज्ञ झाले. शारंगधरासारखे संगीत रत्नकार झाले. नरसिंह, नरेंद्र, शैल्य यांच्यासारखे प्रतिभावंत कवी झाले. शिवाय शिल्प, नृत्य, स्थापत्य इत्यादी कलांचे आणि विद्यांचे उपासक यादव छत्राखाली निवांत साधना करीत होते. महाराष्ट्राच्या प्रतिभा मंदिरावर केवळ कळस चढवायचाच राहिला होता. तोही चढविला संतांनी. महाराष्ट्राला मनासारखे राजे मिळाले आणि राजांसारखी मने मिळाली. महाराष्ट्राचा पंतप्रधान विद्वान होता, मुत्सदी होता, शिल्पकला तज्ज्ञ होता, भाषाप्रभू होता, कवी होता, शूर होता आणि धर्मशील होता. त्याचे नाव होते हेमाद्री. महाराष्ट्र निरोगी होता. राजधानीच्या देवगिरीवर यादवांचा म्हणजेच महाराष्ट्राचाही गरुडध्वज फडफडत होता. अभिमानाने आणि वैभवाने देवगिरीच्या राजसभेत सुवर्णदंड उंचावत प्रतिहारी राजाची बिरुदावली उच्चवरवाने गरजत होते. महाराज श्रीमंत प्रौढ प्रताप चक्रवर्ती यादवकुल कुमुदचंद्र देवगिरी पुरंदर एकांग वीर अभिधान सकल गुणनिधान गुर्जर कुंजर कंदल कंठीरव यादव कुलक मलक लिका विकास भास्कर दानगुणानित्व कल्पमहिरो पृथ्वीवल्लभ महाराजाधिराज श्री रामचंद्र नरेंद्र यादवेंद्र महाराज असा यश कीर्ती प्रताप महिमा महाराष्ट्राच्या राजाचा खरोखरच होता. महाराष्ट्रावर शक्ती प्रसन्न होती. यादवराजे धर्मसहिष्णू होते. मुसलमान आणि पारशी लोकही यादवराज्यात नांदत होते. अरबांचा व्यापार चालू होता. राज्यात एका मशिदीलाही उत्पन्न दिले होते. इथे ईश्वराची प्रार्थना करणाऱ्यांना मुक्त स्वातंत्र्य होते. कठोर मुसलमानांपासून कोमल जैनांपर्यंत सर्वांची प्रार्थना मंदिरे राजधानीत होती. राजासारखे राज्य होते. मनासारखा राजा होता. महाराष्ट्र कल्पवृक्षाच्या तळवटी नांदत होता. देवगिरी, पाटण, पैठण, सिन्नर, धाराशिव, मेहकर, वाशिम, नगरधन, नाशिक, कराड, करवीर, गोपनपट्टम म्हणजेच गोवा, दिव्यागर, नालासोपारा, अंबरनाथ, भद्रावती, कल्याण इत्यादी अनेक नगरे सौंदर्यसंपन्न आणि वैभवसंपन्न होती. त्यात त्रिमाळिक ढवळारे म्हणजे तीन मजली घरे असंख्य होती. मोठे मोठे वाडे, अप्रतिम राजप्रासाद, मंदिरे, अतिसुंदर विहिरी, तलाव, नद्यांना घाट शिल्पसौंदर्याने तिळतिळ नटलेली होती. भिंतींच्या दगडावर कोरलेल्या नक्षीवर आणि काळ्या पाकळ्यांवर हात फिरविला तर उर्वशीच्या गालावरून हात फिरवल्यासारखा भास व्हावा आणि आपलं मन मोहरून जावे अशी मराठी छन्नी हातोड्यांची शृंगार किडा होती. कलावंतांनी इथे दगडांना हसायला लावले, नाचायला लावले, रुसायला लावले आणि लाजायला लावले. पृथ्वीधर नावाच्या जैन श्रीमंताने देवगिरीचे एक प्रचंड आणि सुंदर मंदिर बांधले होते. हे श्वेतांबरी मंदिर देवगिरीचे एक भूषण होते. देवालयात मेहकराच्या शारंगधरासारख्या, शेदुर्णीच्या त्रिविक्रमासारख्या, पैठणच्या नरसिंहासारख्या, एलिचपूरच्या कार्तिकेयसारख्या, कराडच्या
उत्तरालक्ष्मीसारख्या, तुळजापुराच्या भवानीसारख्या देवदेवतांच्या अतिसुंदर मूर्ती पाहिल्या की स्वर्गातल्या अतिसुंदर इंद्राणी, मोहिनी, रंभा, उर्वशी आणि रतिमंदनानेही लाजावे अशा देखण्या. पहिल्या दर्शनातच एक क्षण तरी रसिकांची समाधीच लागावी. मग भक्त आयुष्यभर तल्लीन व्हावेत यात आश्चर्य काय. असेच शिल्पसौंदर्य भगवान बुद्धांच्या आणि 24 तीर्थंकरांच्या मूर्तीत. ही आमची बौद्ध आणि जैन देवते म्हणजे मूर्तिमय वैराग्य, पूजनीय पावित्र्य. हे संन्यस्त वैराग्यही इतके सुंदर, इथे नाठाळ षडरिपूंचे सर्व विकार विरघळून जावेत. या साऱ्या अलौकिक शिल्पांचे शिल्पकार केवढे मोठे तपस्वी कलाकार होते. कलाकारांना आपापल्या कलेसाठी कठोर रियाज तपस्व्यासारखाच करावा लागतो, पण प्रथम जाळून खाक करावा लागतो तो अहंकार. या साऱ्या राजस कलावंतांनी अहंकाराचा वारा कधीच अंगी लागू दिला नाही. महाराष्ट्रातल्या बाजारपेठा श्रीमंत होत्या. लग्नात विहिणी रुसत त्या पैठणच्या भरजरी पैठणीकरिताच आणि व्याही रुसत पितांबर शेल्याकरिताच. सम्राट अशोकाच्या वेळेपासून पैठण आणि शिरपारक सारख्या बाजारपेठा नटून सजून गाजत होत्या. राजे महाराजे आहेर देण्यासाठी इथलेच वस्त्रालंकार निवडीत असत. दगडावरती नक्षी कोरण्यात आणि कापडावरती कशिदा विणण्यात कलाकारांना स्पर्धा लागत होती. दोघांच्याही बोटावर सरस्वतीने प्रसन्न फुंकर घातली होती. स्वराज्यातल्या घाटांवाटांवरही प्रवाशांसाठी पाणपोया होत्या, धर्मशाळा होत्या, अन्नछत्रे होती, घरोघरी नंदादीप होते, अंगणात तुळशी वृंदावने होती, झोपाळे झुलत होते, उखळा जात्यांचे गळे धान्यानी दाटून येत होते, दूध दुभते उतू जात होते, ताकाचे डेरे घुमत होते. गृहिणी गोग्रास घातल्याशिवाय जेवत नव्हत्या. कावळ्यांनाही दाराशी घास मिळायचा. घरी पाहुणा आला तर आनंदच व्हायचा. नद्यांच्या घाटावर धुनी धुता धुता स्त्रियांच्या हातातल्या गोठपाटल्या जायफळासारख्या झिजायच्या. कुणाची ही लक्ष्मी सोन्या मोत्या वाचून रीती नव्हती. दाराला कड्या नव्हत्या, कुलपांची ओळख नव्हती, किल्ली हरवायची चिंता नव्हती, चोर शोधूनही सापडत नव्हता. संसार सुखाचे होते. वर्षातल्या 12ही पौर्णिमा लक्ष्मीच्या हाताने महाराष्ट्रावर चांदणी शिंपित होत्या. नवोन्मेषशालिनी सरस्वती आपल्या चारही हाताची ओंजळ करून ज्ञान ओतीत होती. विद्येचा सुकाळ होता. राज्यसभेत हेमाद्री पंडितासारखे आणि बोपदेवासारखे महापंडित चंद्रसूर्यासारखे तळपत होते. बृहस्पती आणि शुक्रच जणू काही तारांगणी तळपत होते. नरेंद्र आणि नरसिंह हे दोघे बाहू अशी मधुर काव्य करीत होते, जणू ते शाईत मध मिसळून लिहित असावेत. या नरेंद्राचे रुक्मिणी स्वयंवर हे काव्य वाचून प्रत्यक्ष सम्राट रामदेवराव इतका आनंदित झाला की त्याला हे काव्य आपल्याच नावावर ओळखले जावे अशी उत्कट अभिलाषा वाटू लागली. त्याने या ग्रंथाचे कवित्व सोन्या रुपयाच्या मोबदल्यात नरेंद्रापाशी विकत मागितले, पण त्या एकनिष्ठ सरस्वती पुत्राने अभिमानाने उत्तर दिले, आमुची या कविकुळा बोलू लागे. महाराष्ट्राचे कवी मागणीप्रमाणे पुरवठा करीत नव्हते आणि जे निर्माण करीत होते त्याचा बाजार मांडीत नव्हते. ते आचार सोडत नव्हते, लाचार होत नव्हते. प्रतिभावंतांची लेखणी तालासुरात नृत्य करीत होती. महापंडितांनी राज्यसभा गजबजली होती. त्यात नवलही नव्हते, पण नेवाशासारख्या एका लहानशा गावात गोदाप्रवरेच्या शिवारात ब्रह्मविद्येचा सुकाळ प्रकटला होता. प्रत्यक्ष सरस्वतीच तिथे एका लहान मुलाशी काव्यकल्पनांचा सारीपाठ खेळत होती. त्या मुलाचे नाव ज्ञानेश्वर. डाव ऐन रंगात आला होता. विणेच्या तारा झंकारत होत्या. ते ज्ञानेश्वर अभिनव विलासाचे फासे पैजा लावून आवेशाने फेकत होते. फेकता फेकता हात उंचावून गरजत होते, माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. आणि प्रतिभेचे प्रत्येक दान पडत होते. ज्ञानेश्वरांना अनुकूलच महाराष्ट्र शारदा देहभान विसरून नृत्य करीत होती. भगवद्गीतेचे एक देशिकार लेणे घडत होते. शृंगारासारख्या मिजासखोराची मिजास पार उतरली होती. ज्ञानेशांचा शांत रस शृंगाराच्या माती नाचत होता. कालियाच्या मस्तकावर कृष्णाने नाचावे तसा शके 1212 गोदावरीच्या दक्षिणेतीरी महालयाच्या क्षेत्री नेवासे येथे ज्ञानेश्वरांपुढे बसलेली महाराष्ट्र मंडळी तल्लीन झाली होती.
किती तल्लीन. शारदीचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे, वेचिते मने मवाळे चकोर लगणे. इतक्या हळुवारपणे हा अमृतानुभव ती श्रीते मंडळी अनुभवित होती. शांत रसाबरोबरच इतर रसांचाही थाट उडाला होता. शांत रसाची या घरात अद्भुत रस पाहुणेरा आलाच होता, पण इतर रसांचीही दाटी उडाली होती. त्यांचेही नटणे थटणे चालले होते, चालणारच. ज्ञानेश्वरांसारख्या भाषा कुबेराच्या घरी निघालेले हे कार्यात नटायचे नाही तर मग केव्हा? ज्ञानेश्वर त्यांचे लाड आणि हट्ट पुरवीत होते. अहो वधूवराची ये मेळणी, जैसी वऱ्हाडिया लुगडी लेणी, तैसे देशीची ये सुखासनी निरविले रस. लग्नात वधूवरांच्या बरोबरच वऱ्हाड्यांना मानाची आणि रुसव्या फुगव्याची लुगडी लेणी नाही का मिळत, तैसेच हे. अवघ्या 15-16 वर्षाच्या एका बाळाचे हे लाघव किती गोड, किती रसाळ, किती प्रेममय हो, सांगताच येत नाही. या ज्ञानेश्वरीतील एकतरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरांची भावंडी ही तशीच, एकाच तुळशी माळेतील ही मणी. त्यांच्या मनाचा आकार आकाशा एवढा, शब्दांची चव अमृतासारखी. त्यांचं लिहिणं कुलीन लेखणीचे आणि वागणे शालीन सुनेसारखे. 16 वर्षांच्या ज्ञानेश्वरांनी 14 वर्षाच्या सोपानदेवानी, 12 वर्षाच्या मुक्ताईने आणि 18 वर्षाच्या निवृत्तीनाथांनी केवढे कौतिके निर्मिले. योगीराज चांगदेवासारख्या महावृद्धासही या बाळांनी नम्रतेने शहाणे केले, मळे फुलविले, सुकाळ केला. ही बाळे शिकली तरी कधी? शहाणे म्हणविणाऱ्यांनीही यांना छळले. या बाळांची आई आणि बाबा या पंडितांनी हिरावून घेतले, त्यांना आत्महत्या करायला लावली. बाळे ओक्साबोक्शी रडली, पण त्यांनी कोणालाही चुकूनसुद्धा शिव्याशाप दिले नाहीत, लिहिलेही नाही. ही मुले होती तरी कोण? नक्की आभाळीचे 4 चंद्रकोळा भोतळा आल्या. स्वर्गात बृहस्पतीने सरस्वतीला वाहिलेली ही 4 सोनसाप्याची फुलेच जणू तिच्या मस्तकांवरून उजव्या कौलाने घरंगळत आली. ती महाराष्ट्रात इंद्रायणी काठी. नक्की तीच ही बाळे. ती बाळे म्हणजे कैवल्याचे पुतळे, चैतन्याचे जिव्हाळे, विष्णुभक्तीचे उमाळे. महाराष्ट्र सारस्वताचे सोहाळेच. महाराष्ट्रावर सरस्वती प्रसन्न होती, असा आनंद यादव राज्यात दाटला होता. देवगिरीला द्वारका म्हणावे की अयोध्या, असा संभ्रम पडे. अयोध्येच्या प्रभू रामचंद्रांनी महाराष्ट्राचे भूमिपूजन केले. सर्वांनी मिळून प्रासाद बांधिला आणि चंद्रवंशी यादवराजांनी यावर वैभवाचा कळस चढविला. स्वतंत्रता, प्रसन्नता, विशालता, प्रचंड वैभव, सोन्याचे ऊन, रुपयाचे चांदणे, मोत्याचा पाऊस, कस्तुरीचा धुरळा आणि अत्तराचा दव, अशाच शब्दात या स्वातंत्र्याचे वर्णन शोभावे. महाराष्ट्र या स्वर्गीय सुखात नांदत होता.